तो दिवस अगदी सामान्य वाटत होता, पण क्षणभरात सगळं बदललं। माजलगावच्या मध्यवर्ती भागात उन्हाच्या तडाख्यातही गर्दी नेहमीसारखी वाहत होती आणि तेव्हाच एक आकृती अचानक पुढे आली। हातात भयानक धारदार कोयता चमकत होता आणि काही कळायच्या आत भाजपचे पदाधिकारी बाबासाहेब आगे यांच्यावर जोरदार हल्ला झाला। 10 वर्षापासून माझ्या पत्नीसोबत संबंध ठेवतोय, आता तुला संपवतो, हा आवाज परिसरात घुमत राहिला आणि नंतर जे काही झालं ते थक्क करणारं होतं। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। बीड जिल्ह्यातील माजलगाव शहर पुन्हा एकदा थरारले आहे। भाजपचे पदाधिकारी बाबासाहेब आगे यांच्या दिवसाढवळ्या निर्घुण खुनाने संपूर्ण शहर हादरून गेले। त्यांच्या मेहुण्याने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्राथमिक तपासातून पुढे आलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे। घटनेच्या दिवशी बाबासाहेब आगे हे आपले नेहमीचे काम उरकत होते। तेवढ्यात अचानक आरोपी नारायण फप्पाळ यांनी त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार आरोपीने हल्ला करताना जोरदार ओरडत, माझ्या पत्नीसोबत 10 वर्षापासून संबंध ठेवतोय, आज तुला संपवतो असं सांगितलं आणि क्षणाचाही विलंब न करता पुढे होऊन एका मागोमाग एक गंभीर वार केले। या हल्ल्यात बाबासाहेब आगे यांनी जागीच प्राण गमावले। या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली। लोक स्तब्ध झाले, कारण बीड जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांतील ही तिसरी हत्या होती। अशा सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस दलावर मोठा ताण आला आहे। या हत्येचं मुख्य कारण म्हणून अनैतिक संबंधीचा संशय पुढे येतोय, मात्र सत्य काय आहे याचा सखोल तपास प्रशासन करत आहे। FIR मध्ये नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार बाबासाहेब आगे यांच्या डोक्यावर, मानेवर, पाठीवर आणि मनगटावर खोलवर वार करण्यात आले होते। हे फक्त एक गुन्हा नव्हे, तर अत्यंत संतापजनक आणि हेतुपूर्वक केलेलं कृत्य असल्याचं प्राथमिक तपासातून स्पष्ट होत आहे। आरोपीने वापरलेले शस्त्र अत्यंत तीव्र धार असलेले कोयते होते, ज्यामुळे वार गंभीर झाले। या घटनेनंतर परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। स्थानिक नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून सोशल मीडियावरही लोक या घटनेचा निषेध करत आहेत। भाजप पक्षातील स्थानिक नेत्यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला असून आरोपीला लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणी शस्त्र अधिनियम 1959 अंतर्गत कलम 25 आणि भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस तपास सुरू असून आरोपीने केलेला आरोप आणि त्यामागचं सत्य काय याचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। एकीकडे या हत्येमुळे कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे, तर दुसरीकडे जिल्ह्याच्या कायद्यात सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे। ही फक्त एका व्यक्तीची हत्या नसून समाजातील गुंतागुंतीच्या नातेसंबंधाची, संशयाची, विषारी प्रवृत्तीची एक भयंकर परिणती ठरली आहे। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।